रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकासाला आता गती मिळणार असून खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली। सुमारे 25 ते 26 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत स्थानकाचे आधुनिक स्वरूप कसे असेल याची प्रतिकृती मान्यवरांना सादर करण्यात आली। प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। दौऱ्यादरम्यान खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेतला। त्यानंतर दोघांनी रोह्याचे ग्रामदैवत तथा रायगडचे आराध्य दैवत श्री दहावीर महाराज यांचे दर्शन घेतले। यावेळी रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी अजय कुमार येडके, सभापती, नगरसेवक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते। प्रथमतः माननीय सुनीलजी तटकरे साहेब, अदिताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे, आपल्या नगराचे अध्यक्ष वनश्री शेडगे यांचं मी मनापासून आभार मानतो की जे 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या मराठी मीडियम शाळेला साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामध्ये सुसज्ज इमारत, प्रशस्त खोल्या, टॉयलेट बाथरूम असेल, एक हॉल असेल, कॅन्टीन असेल, अशा विविध गोष्टींसाठी त्याचा वापर इथे होणार आहे। आणि भविष्यात आपल्या इथे 11वी 12वी जे आपल्याला चालू करायचे जे स्वप्न आपण सर्व रोहेकरांनी जे पाहिलेलं आहे, त्यासाठी त्या निधीचा उपयोग, त्या इमारतीचा उपयोग हा होणार आहे। त्याच पद्धतीने जे मैदान क्रीडा क्षेत्रासाठी आपल्याला लागणार आहे ते देखील पाहणी आज तटकरे साहेबांनी केली। तटकरे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की भविष्यात चांगल्या पद्धतीचं मैदान आपल्याला शाळेमध्ये उपलब्ध करून देणार आहेत। म्हणून मी तटकरे साहेबांचं व सर्व आदिताई असेल, अनिकेतभाई असेल आणि नगराध्यक्ष वनश्री शेडगे असतील